हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर रोजच्या प्रमाणे दूध आणायला चालले मी बानूला आपल्या. आणावंच लागतंय दूध. हे तिकडं माळावर जायचं आणि आम्ही राहतोय गावात. माळावर जायचं दूध आणायला. तर कसं असतं ना, माणसाच्या जीवनाचा खरंच भरोसा नाही बरं का. काय बोलल ती चार गोष्टी चांगली बोलल तो ती सोबत येते. गाड्या बघा, ओळखीच्या असल्यावर हसतेत ना, मला लाज वाटते. तर जाऊ द्या, काही सोबत येत नाही, काय सोबत येत नाही. किती कमवा, खालीच ठेवून जायचंय. कोण संग घेऊन जात नाही. जाते ती चार शब्द बोललेले गोड, महागं नाव निघतं की बया या असा होता ती तसा होता. असंच एक माझ्यासोबत झालंय. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे, नातेवाईक जवळचा त्यांची डेट झाली काल. डेट अशी झाली की मी नाही तुम्हाला आता सांगू शकत. तर असं कोणाचं का असं नाही, पण चांगलं असावं वाटतं मला. त्यांच्या मागणं आपलं चांगलं होऊ द्या. सगळ्या दुनियाचं असं मरण नसावं, कुठंच मरण नसावा. पण मरण हे आहे. आज तुम्हाला चांगले बोलले, उद्या मला काय होतंय सांगता येते का. म्हणून सांगते, माणसाच्या जीवनाचा पाण्यासारखा बुडबुड आहे. तर असंच मला पण काल लय टेन्शन आलं, इतकं टेन्शन आलं प्रमाणाच्या बाहेर. पण काय करणार, माझा नाही इलाज होता, मी नाही गेले. त्याला कारण पण तसंच होतं, म्हणून नाही गेले. आता प्रत्येक गोष्ट सांगावं असं तर नाही ना. काही गोष्टी प्रत्येक गोष्ट आपण सांगितली ना, कसं होतं माहिती आहे का भाऊ बहिणींनो, त्याचा मजाक उडवतात. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक गोष्ट सांगणं खरंच चुकीचं आहे. आता तुम्ही म्हणसान काय झालं तर जायला, ताई जायचं असतंय. हो बरोबर आहे, काही अडचणी असतात पर्सनली, त्यामुळं मला नाही जाणं झालं. तर असो, देव करो त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, हेच माझी देवाकडे प्रार्थना. तर चालले रोजच्या प्रमाणे दूध आणायला. वडील गेल्यात लेकाकडं. त्यांनी नेलंय म्हणून दूध माझ्यावर पाळी आली, नाहीतर वडील आणतात रोज. त्यांचा तसा नियम पण होतो. मी माझ्याच ह्याच्यावरून बघते की माझा वडील या महिन्यात, आखाडाच्या महिन्यात नुसतंच, आज आखाडाचा म्हणजे आमुष्या, आखाडी आमुष्या आज आहे, नुसतंच याच महिन्यात माझं वडील एवढं आजारी होतं की तुम्ही बघितलं असेल. मला हेडव मी नाहीत काढलेलं. आपण राधाताईच्या हेडवमध्ये जाऊन बघा, माझ्या वडिलाची इतकी बेकार परिस्थिती झालती की अख्खं गाव बघायला आलतं. अख्खं गाव बघायला आलतं की सोमभाऊला काय झालं, सोमभाऊला काय झालं. मग बघा माझ्या बापाने किती इज्जत मिळवली. म्हणून देवाने सुद्धा नेतानी विचार केला की बाबा हिच्या पाठीमागं कोण नाही. त्यावेळेस आम्हाला एवढं वाईट वाटलं की अख्खी घरातली सगळी रडत होती फॅमिली. इकडं नी तिकडं नी, त्या दवाखान्यात नी या दवाखान्यात नी, सगळी पळवत होतो आम्ही. जे कुणाला सुसल ते केलं.
पण शेवटी माझा बाप मरणाच्या दारातनं परत आला. सगळ्याला वाटतं माझा बाप असावा, आई असावा, मावशी असावा, काका असावा, सगळ्याला वाटतं. पण काही गोष्टी असतात पण, बरोबर आहे का नाही? तर चला, मी आले दूध न्यायला. ह्याच्यावर आपण अजून एक व्हिडिओ बनवू. नक्कीच बघा, कंटिन्यू करा. मला म्हणायचा एकच उद्देश आहे की माझ्या अख्ख्या फॅमिलीने माझ्या बापाला तळासारखं जपलं, म्हणून आज आमचा बाप आमच्यासोबत आहे. आणि काही त्यांच्या याच्यात पण काही पुण्य केलं असेल त्यांनी. अख्ख्या गावात भाऊशिवाय त्यांनी इज्जत मिळवली नाही ना. का काय कमवून ठेवा ना, पण इज्जत जास्त महत्त्वाची आहे. तीच लाख मोलाची आहे, धन दौलत नाही. तर चला, बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.